पहिल्यांदा तुम्हाला खरं तर म्हणजे बालदिनाच्या शुभेच्छा. अरे हो सगळ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा. हां, तुला विशेष शुभेच्छा. मला बाल नाही येत म्हणून मला माहिती होतं तू हेच बोलणार आहेस. जसं आता झालं की हे तिघं नाही आहेत ना, ठीक आहे, एपिसोड होणार, शूटिंग कॅन्सल नाही होणार. सो हे 5 जण आलेत, 5 जणांवरती आपण पूर्ण एपिसोड करूया. मला पहिल्यांदा आईला दे धमालचं रियुनियन आहे, राऊंड टेबल आहे, मजा येणार आहे. आणि मग मला असं झालं की काहीच आठवत नाहीये कारण फक्त धमाल करायचं. ऍक्च्युली माझी एक मैत्रीण आहे, तिने मध्ये फोन केलेला आणि ती असं म्हणाली की मी मुलीला सांगते हे आता जे काय चाललंय ते बघण्यापेक्षा दे धमाल. लहान मुलांना सांगितलं जायचं स्पॉट म्हणून हा नाही हाक मारायची, स्पॉट दादा म्हणायचं. ते मोठे आहेत ना, ते पण काम करतायत. हे सांगावं नाही लागलं कधी, पण स्पॉट म्हणून हाक मारली तर विद्यार्थी कधी ओरडल्या पण नाहीत. हे मोठा आहे ना तो, दादा म्हण. सो न ओरडता होणारे संस्कार हा खूप हळवा भाग आहे त्या सिरियलचा असं मला वाटतं. क्या बात आहे. या पद्धतीने आम्ही दे धमाल केली आहे शूट. जर त्याचं जसं आता मगाशी अमेय म्हणाला की त्याचं जर BTS जर शूट झालं असतं ना, तो एक वेगळा शो झाला असता. हो, कारण म्हणजे आय एम प्रिटी शुअर त्याच्या सध्याच्या चॅनलपेक्षा जास्त व्ह्यूज BTS ला आले असते. 64 रिटेक दिले होतेस तू. तो सेकंड हायस्ट फिगर आहे माझ्या मते ती. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड जस्ट वाचला. प्रॉब्लेम हा व्हायचा की हा लिहिलं काय आहे ते बोलायचं नाही आणि हा काय बोलायचं ते कळायचं नाही. म्हणजे त्यामुळे नमस्कार. द क्राफ्ट प्रस्तुत क्लासिक्स आणि गिफ्टिंग पार्टनर्स चितळे बंधू, राम बंधू आणि लागू बंधू ज्वेलर्सच्या या आजच्या आपल्या भागामध्ये आपण भेटणार आहोत एका अशा मालिकेतल्या कलाकारांना. खरं तर मला म्हणजे टेक सुरू व्हायच्या आधीच त्यांचं जे काय चाललं होतं त्याच्यानी मी फंबल झालो ॲक्च्युली. पण ते पुढे काय होणार आहे त्याचं तुम्हाला आता कळेलच हळूहळू. मला वाटतं मराठी या सिरियल विश्वातली अशी पहिली मालिका आणि कदाचित शेवटची असेल बालमालिका, म्हणजे बाल कलाकारांसाठी आणि लहान मुलांसाठीची मालिका ती पहिलीच आणि शेवटची असावी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मला खरंच एकतर खूप भीती मनामध्ये आहे, दडपण आहे, कारण तुमचं जे काय चाललेलं आहे त्यातनं मी प्रश्न विचारणारा आहे. तर मला थोडीशी संधी द्या. आपल्या क्राफ्टचे फाउंडर अमोघला मी विनंती करतो की त्यांनी आपले जे गिफ्टिंग पार्टनर आहेत रामबंधू, चितळे बंधू आणि लागू बंधू ज्वेलर्स यांच्याकडनं जे गिफ्ट हॅम्पर्स आहेत ते तुम्हाला द्यावेत. मी फारसा वेळ घेत नाही. आपण थेट त्या सगळ्या कलाकारांशी आपण गप्पा मारायला सुरुवात करूयात. पहिल्यांदा त्यांची ओळख करून घेऊ आणि ओळख मी नाही करून देणार आहे, ते स्वतःच करून देतील. त्याच्यामुळे स्टार्ट विथ सिनियर मोस्ट. आणि प्लीज उगाच सिरियस असल्याचा अभिनय खरंच करू नका तुम्ही. जमत पण नाही आम्हाला. तेव्हाही जमला नाही, अजूनही जमणार नाही आहे. येस, सिनियर मोस्ट अमेय विथ युअर परमिशन. ओके. अमेय साळवी. मी पडद्या मागचा कलाकार होतो दे धमालला. येस. मी अमेय कदम आणि मी सिरियलमध्ये पण अमेयच होतो. हो. मी भूषण धुपकर, सिरियलमध्ये मी झंप्या म्हणून होतो. मी अनुराग वरळीकर आणि दे धमाल मधला चिनू. चिनू. येस.
नमस्कार, मी दुष्यंत वाघ आणि दे धमालमध्ये वरुण कुलकर्णी. वा वा. वेल, स्पृहा आणि प्रिया आज दोघी त्यांच्या काहीतरी व्यस्ततेमुळं आणि काही एक जण आजारी असल्यामुळं त्या येऊ शकल्या नाहीत. निनाद सुद्धा. निनाद सुद्धा आणि आपण आणि मला वाटते प्रियदर्शन सुद्धा. Yes. सो आपण त्यांना सगळ्यांना मिस करूयात. काय काही नाही. आणि त्यांची आठवणही म्हणजे तुम्ही त्या गप्पांच्या दरम्यान खरं तर मला सांगा. पण आता खरं मला तुम्हाला सगळ्यांना हे विचारायचं की तुम्ही एरवी भेटत असाल असं मी गृहीत धरतो. नाही ऑनेस्टली कमी झालंय. हा, ठीक आहे पण कारण पण संपर्कात 24 वर्ष असतो. संपर्कात असतो. संपर्कात आहात. पण मग आता या मालिकेच्या निमित्ताने तुम्हाला अमोकचा फोन आला की आपण असं असं करतोय, रियुनियन करतोय, तर पहिली प्रतिक्रिया मनामध्ये किंवा पहिली एक म्हणतो ना आपण यार एक आठवण येऊन जाते, ती काय होती? मस्त असं वाटलं मला की चला मस्त आज भेटूया. मला ऍक्च्युली तसंच वाटलं तेव्हा यायचं ना शाळा, उद्या शाळा मिस होईल, उद्या शूटिंग आहे. तर मला तसंच वाटलं हा आता सगळे आहे तर उद्या म्हणजे एक सुट्टी आहे. उद्या सुट्टी आहे. शूटिंगला जायचं आपल्याला. माझी खूप संमिश्र प्रतिक्रिया होती की मला पहिल्यांदा आईला दे धमालचं रियुनियन आहे, राऊंड टेबल आहे, मजा येणार आहे. आणि मग मला असं झालं की काहीच आठवत नाहीये कारण फक्त धमाल करायचं. नाही ते हळूहळू कळेल आपल्याला तुम्ही काय काय केलेलं आहे ते सगळं. हो येस. मला म्हटलं वा पुन्हा दे धमालचे टीम मेंबर सगळे भेटतायत. हो. पुन्हा ती धमाल घडणार आहे. मस्त आहे. मला पहिल्यांदा असं वाटलं की अरे बापरे आता कसं होणार पुन्हा. कारण तो फोन जो तो करायचा म्हणजे अमोघने जो फोन केला तो मी करायचो फोन. बर. आणि तो मी फोन यांच्या आईबाबांना करायचो. त्यामुळे ते सगळे प्रश्न आणि त्याच्यावरची उत्तरं हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं. हो. पण म्हटलं की आता आईबाबांना विचारायचं नाही, आता ह्यांना विचारायचं आहे. त्यामुळे नक्कीच आपण भेटू. आईबाबांना विचारायचं असतं तर हा एपिसोड झाला नसता कदाचित. काय एवढं काय केलं होतं तुम्ही? भरपूर काय काय केलेलं. सो कसं आहे शाळा आणि अभ्यास जे हे नाही करायचे ते सगळं सांभाळून आई वडिलांना पण एक हे असतं की नाही मुलांनी अभ्यास पण केला पाहिजे, जे हे कोणीच करायचे नाहीत. त्यामुळे आई वडिलांचं प्रेशर भरपूर असायचं की नको तुम्ही शनिवार रविवारी शूटिंग करा, कारण तो एकच एपिसोड असायचा आठवड्यात, त्यामुळे रविवारी शूटिंग होऊ शकतं. पण काही बाकीच्या गोष्टी अडचणी असायच्या त्यामुळे त्या गोष्टी व्हायच्या नाहीत. त्यामुळे आई बाबांना टॅकल करणं म्हणजे एक तुम्ही जसं बोललात की एक मिनिट. सॉरी तू असं बोललास. तू आता मी पहिल्यांदाच ते क्लिअर केलं. एक तर पहिल्यांदा तुम्हाला खरं तर म्हणजे बालदिनाच्या शुभेच्छा. अरे हो सगळ्यांनाच शुभेच्छा. हा, तुला विशेष शुभेच्छा. मला बाल नाही येत म्हणून. मला माहिती होतं तू हेच बोलणार आहेस. आणि मी ह्याच्यासाठी म्हणालो की बालकलाकारांचं आहे आणि मीही तेवढं काही फारसं म्हणतो नाही. मला अरे तुरे आपलं ठरलं होतं याच्यावरतीच आपण एपिसोड सुरू करायचा असं आपण. आणि मला ब्रीफिंग झालेलं. हा ब्रीफिंग झालं होतं. आणि पण डेनमाची टीम ब्रीफिंग नाही पण ब्रीफिंग क्रिएटिव्हली होतं आणि आम्ही प्रोडक्शन सोल हँडेडली बघत असल्यामुळे तो ब्रीफिंग कमी ऐकायचा. सो त्यावेळेला भरपूर ते प्रॉब्लेम व्हायचे. फक्त माझे आणि जसं पहिली सिरियल आणि शेवटची लहान मुलांची बालकलाकारांची सिरियल ही याच कारणाने होती की घरच्यांना कसं टॅकल करायचं. त्यामुळे ते नाही जमत. तरी आम्ही 52 एपिसोड पूर्ण केले आणि नंतर मग पालकांना पण कळायला लागलं आई वडिलांना की नाही चांगलं हे पण मजा करतायत. त्यामुळे ती सिरियल व्यवस्थित पार पडली. सगळे पास पण झाले. आणि हा पण एक आहे की म्हणजे अभ्यास करायची इच्छा नव्हती पण सगळेही हुशार होते भूषण सोडून, बाकी सगळे हुशार होते. त्यामुळे आता पण ते सगळे स्वतःच्या करिअरमध्ये व्यवस्थित आहेत. पण मग आता पुढचा जो प्रश्न आहे तो त्याचं उत्तर तुम्ही या सिरियलचं वेगळेपण काय होतं ते जर सांगायचं झालं तर मग वन लाईनर जर आपण म्हणतो की वेगळेपण काय तर काय सांग. मला असं वाटतं त्या वेळेला लहान मुलांसाठी कुठलाच शो टेलिव्हिजनवर नव्हता. सो लहान मुलांनी केलेला लहान मुलांसाठीचा शो हे या सिरियलचं वेगळेपण होतं. क्या बात आहे. असं मला वाटतं. आय थिंक याचं वेगळेपण जेवढं त्या सिरियलचं टेलिकास्टमध्ये नव्हतं तेवढं त्याच्या मेकिंगमध्ये होतं. म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही दे धमाल केली आहे शूट, जर त्याचं जसं आता मगाशी अमेय म्हणाला की त्याचं जर BTS जर शूट झालं असतं ना तो एक वेगळा शो झाला असता. कारण म्हणजे आय एम प्रिटी शुअर त्याच्या सध्याच्या चॅनलपेक्षा जास्त व्ह्यूज BTS ला आले असते. नाही म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं ना तर
नॉर्मल डे ऑफ शूट दे धमालचा कसा असायचा, आम्ही सकाळी फोन यायचा आदल्या दिवशी की उद्या आदल्या शूट दिवशी आहे. यायचा. हा, मग उद्या shoot आहे शूट आहे. बालमोनच्या बाहेर एक बस निघायची, जिथे पण स्टुडिओ असेल त्या बसमधनं सगळे जाणार आणि मग तिकडे निलेश मयेकर जे आमचे रायटर होते ते बघायचे आज कोण कोण आलंय. तू आहे तू ती नाही आली, हा ठीक आहे जाऊ दे, हा ठीक आहे बसा नाश्ता करा आणि मग ते एपिसोड ती आजही नाही यायचा. आली. नाही म्हणजे असं पण नाही हे की खरं तू आहे, हे हे बोलायचं. खरोखर असं आहे असं की व्हायचं. कोण आहे, जसं आता झालं की हे तिघं नाही आहेत ना, ठीक आहे एपिसोड होणार, Episode होणार. शूटिंग कॅन्सल नाही होणार. सो हे 5 जण आलेत, 5 जणांवरती आपण पूर्ण एपिसोड करूया आणि तसंच व्हायचं. तो पूर्ण ते 5 जणांवरती म्हणजे ताजे असे सीन आता पण येतात हल्ली, पण पूर्वी असं नाही व्हायचं. पण तो खरोखर त्यावेळेला सगळं Handwritten लिहायचा आणि हाताने आणि लिहिलेली त्याचं script. अक्षर म्हणजे सोनं सोनं. या, या. खरोखर आणि ते सुद्धा शाईचं पेन. शाहीचं. हो. म्हणजे आम्हाला ते लिटरली असे बसवायचे आणि जसं बोलले की आज एवढीच लोक आहेत ना, त्यांना बसवा, तुझा हा डायलॉग आहे, तुझा हा डायलॉग आहे, तुझा हा डायलॉग आहे, आता प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस चालली, आता स्क्रिप्ट लिहितोय. ओ सो असं ते पूर्ण चालायचं, एवढं ते ऑर्गॅनिक. आणि जे इम्प्रोव्हायझेशन्स प्रत्येक कॅरेक्टर घ्यायचं त्याच्या अनुषंगाने ते इम्प्रोव्हायझेशन लिहिलं जायचं आणि मग तो कधी कधी करेक्ट करायचा की अरे हे असं नको असं कर. पण ऍक्च्युली रिहर्सल होत असताना किंवा सिच्युएशन दिली जायची की या सीन मध्ये आपण हे करणार आहोत, मग तू काय म्हणशील, मग त्याच्यावर तू काय म्हणशील, हे डिस्कशन होऊन स्क्रिप्ट बनायची आणि निलेश दादा तसं म्हणजे लिहायचं. actors वरनं स्क्रिप्ट बनलंय. पण मग याच्यात म्हणजे आता खरं तर हा प्रश्न पण ठीक आहे, मला लेट मी आस्क, खूप सिन्सिअर हा होता का? खूप एकदम एक्स्ट्रीम. एक्झाम्पल आम्हाला ह्याचं आम्ही द्यायचं. आम्ही ह्याच्याकडनं शिकलो. लीड बाय एक्झाम्पल हा असं. हो ह्याच्याकडनं शिकलो काय करू नये. काय चल तुम्ही धमाल जी काय केली आणि वेगळे पण काय होतं ते तुम्ही सांगितलंच, पण विद्याताई आणि सुधीर जोशी यांच्यासारखे दिग्गज कलाकार, त्यांचा सहवास तुम्हाला लाभला, तर त्या आठवणी आणि काय म्हणू ज्याला आपण काय ॲब्झॉर्ब करायला मिळालं? ॲक्च्युली विद्याताई म्हणजे या सिरियलचा कणा होता. 2 वर्ष आम्ही चॅनलमध्ये जायचो विद्याताईंबरोबर आणि हे करूया रे करूया, कारण ही सिरियल अशी आधी कधीच आली नव्हती आणि कोणताही चॅनल ही सिरियल करण्याचा विचार पण करणार नाही. बरं. तरी विद्याताई खूप कॉन्टिन्युअसली तिकडे जाऊन सांगून त्यांनी अप्रूव्ह करून घेतली आणि पहिला एपिसोड होईल की नाही इथपासून शंका होती, पण विद्याताईंनी ते बरोबर सगळं व्यवस्थित केलं. कारण त्यांनी सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये भरपूर जण अशी आहेत की त्यांना विद्याताईंनी या इंडस्ट्रीमध्ये आणलेलं, नाहीतर आम्ही काहीतरी वेगळं करत असतो. सो पूर्ण त्या सिरियलचा कणा हा विद्याताईच होत्या. आणि अजून एक म्हणजे या सिरियलचं एक असं आहे की नॉर्मली सिरियलमध्ये चेहरा लागतो, अशी कलाकार लागतात तर सिरियल पुढे जाईल. पण या सिरियलचं महत्त्व असं की 6-7 एपिसोडमध्ये या सगळ्यांचे आई बाबा होते. चिन्मयी सुमित होती किंवा भरपूर संजय मोने सगळे भरपूर मोठी माणसं होती, विद्याताईंसाठी ते काम करत होते. आणि 6-7 एपिसोड नंतर त्यांना घ्यायची गरजच लागली नाही. बाजूला गेलेले. तुम्ही धमाल केली. पूर्ण ह्या मुलांवरती सिरियल झाले. त्यामुळे हे सगळं विद्याताईंमुळेच. हे जसं म्हणतो ना की आम्हाला कोणी विद्याताई यांनी असं बसून शिकवलं नाही काहीच, किंवा असं काही ज्ञान दिलंय असं काहीच नाही. पण जे फ्रीडम होतं त्या सेटवरती की आम्ही लहान मुलांसारखे राहत होतो. आता जर तुम्ही बघता मुलांना जसं ट्रेन केलं जातं, ऍक्टिंग काय असते, इमोशन काय असतं, सगळं सांगितलं जातं, ते आम्हाला काहीही ट्रेनिंग नव्हती. तुम्ही तुमची मजा करा, ही स्क्रिप्ट तुला कसं वाटेल, हा मला मारायचा तुला कसं वाटेल, मग ते काय ते कॅरेक्टर्स होते, आम्ही एक्सेप्ट केलेले कॅरेक्टर्स होते की आम्ही तेच आहोत. आता हा अजूनही आला तर ह्याची मारणारच आहे, सिरियलमध्ये पण तो मारतोच ह्याची, तेच आहे तुम्हाला दिसतंय. त्यामुळे ती जी मजा होती आणि जो ऑर्गॅनिकनेस त्याचा होता की आता तुम्ही म्हणता ना की असं प्रोडक्शन आहे, लाईट्स आहेत, आता तुम्हाला लगेच थांबवलं की नाही पाणी नाही हे नाही, तिथे असं काहीच व्हायचं नाही. आम्ही काय सीन हँडीकॅमवर शूट झाले. मला ते अर्धी सिरियल हँडीकॅमवर शूट झाली. आम्ही SL वर्ल्डला जाऊन शूट केलंय. तिकडे एक परमिशन नाही, एक हे नाही, काय लाईट नाही, काही नाही. बरं तिकडे जायला 10 जणच अलाउड होती, म्हणून मी कॅमेरा हँडल केला आणि गौतम कोळी डिरेक्टर होते, आम्ही दोघांनी कॅमेरा हँडल केलेला आहे. सो म्हणजे असं शूटिंग करायला जाऊया असं अजिबात नाही, मजा करायला जाऊया. जे शाळेत करतो ते जाऊन आपण तिकडे कोणत्या तरी एका वेगळ्या जागेवरती जाऊन करणार आहोत, असं सगळं अभ्यास सोडून ते शाळेत पण नाही व्हायचं. पिकनिकच होती. म्हणजे साचेबद्ध असं आम्हाला काम कधी दिलंच नव्हतं. आम्ही आमच्या मनाला जे वाटायचं ते करायचो. हा तर करायचं.
आम्हाला जे वाटायचं तेच आम्ही फक्त करायचो. That's it. आम्हाला जे वाटायचं ते आम्ही करायचो. फक्त तुम्हाला हा एक ही गोष्ट एक तुम्हाला दिलेली आहे, ह्याला अनुसरून तुम्ही काही ना काहीतरी करा, जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा. फुल फ्रीडम आम्हाला असायचं. हो. पण एखादा असा सीन आठवतोय की जो काय म्हणतात त्याला अवघड होता थोडासा, पण तो कारण मगाशी तू बोलता बोलता ऑफ रेकॉर्ड सांगितलं की अर्ध्या पानाचा सीन तो तुम्ही 4-4, 5-5 पानी, पण तुम्ही हे इम्प्रोव्हायझेशन कधी कधी ते उलट पण व्हायचं. हा 4 पानाचा बास. मित्रा मी वाट बघत होतो याची. कधी कधी उलट व्हायचं. अर्ध्या पानाचा सीन आम्ही 4-4, 5-5 तास शूट करायचो. जे मी म्हटलं मगाशी तसं की काय नाही करायचं हे आम्हाला भूषणनी शिकवलं. सो एक दिवस आमची सकाळी 9ची शिफ्ट होती. राजा छत्रपती शाळेत आम्ही शूट करत होतो आणि सगळ्यांना जनरली बालमोहनला सगळे आम्ही एकत्र भेटायचो, त्यामुळे सेटवर येणं एकत्रच असायचं सगळ्या मुलांचं. आत्तासारखं नव्हतं की पहिला सीन तुझा आहे तर मग तुला आधीचा कॉल टाईम किंवा नंतरचा सीन आहे त्याला नंतरचा कॉल टाईम. आमच्यासाठी पिकनिक असायची. सो आम्ही सगळे आलो सेटवर आणि अमेयाने सांगितलं की हां पहिल्यांदी भूषण, अमेय आणि चिंतन मोरे म्हणून त्या तिघांचं त्रिकूट होतं देरमालमध्ये. सो त्यांचा सीन होता जो खाली आहे. तर तुम्हाला थोडा वेळ आहे. तर मी, अनुराग, निनाद, प्रिया, स्पृहा सगळे बसले होते. आम्ही बसलेलो. बरं आम्ही सकाळी आलो, खाल्लं, मेकअप झाला सगळ्यांचा, सगळ्यांनी कॉस्ट्युम्स दिलेले घातले. ज्या स्टुडियस मुली होत्या त्यांनी अभ्यास वगैरे करून घेतला. साधारण 11-11:30 पर्यंत असं लक्षात आलं की खालनं काही आवाजच येत नाही आणि जरा शांत झालंय सगळं. 8 वाजता सुरू झालेला शूट. तर मग निनाद खाली गेला. मग थोड्याने काय करायचं, चल आपण पण जाऊ असं म्हणून मी आणि अनुराग गेलो. असं म्हणून आम्ही सगळे खाली आलो आणि तिथं गौतमजी असे बसले होते कॅमेऱ्यासमोर. एकीकडे अमेय असा होता प्रोडक्शन. आणि मी अमेयला विचारलं काय झालं. यांचा सीन चालू आहे. म्हटलं बरं किती वेळ. नाही सकाळपासून तोच चालू आहे. तर माझं असं झालं का. आणि मग गौतमजी म्हणाले ओके रिटेक. आणि अमेय इकडनं न राहून ओरडला 64वा रिटेक आहे रे भूषण, आता तरी दे. 64 रिटेक. त्याचं पाठांतर व्हायचं नाही आणि भूषणचं पाठांतर व्हायचंच नाही. 64 रिटेक दिले होते. तो सेकंड हायस्ट फिगर आहे माझ्या मते ती. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड जस्ट वाचला. प्रॉब्लेम हा व्हायचा की हा लिहिलं काय आहे ते बोलायचं नाही आणि हा काय बोलायचं ते कळायचं नाही. म्हणजे त्यामुळे होतच नव्हता. त्याचं असं व्हायचं. आणि design ह्याचा हा केलं खूप प्रॉब्लेम होता की तो पाठांतरामध्ये 0 होता आणि चुकून कोणत्या एपिसोडमध्ये म्हणजे कधी कधी आदल्या दिवशी एपिसोड लिहिला जायचा तेव्हा आम्ही बघायचो की झंप्याची किती वाक्य आहेत, त्याप्रमाणे आपल्याला किती दिवस लागणार आहेत या episodeला. मग शेवटी ऍक्च्युली निलेश ह्याची वाक्य खूप कमी करायचा आणि मग हा किंवा अजून एक तिसरा जो त्याच्या बरोबर असायचे त्यांची वाक्य ते वाढवायचं. मग कारण ते करावंच लागायचं. याचं पाठांतर अजिबात नाही. टचवूड आज कोणत्याही एक मला सोडलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्क्रिप्ट पाठ करायचं नाही, तुम्हाला फक्त बोलायचं आहे. नाहीतर साधारण आमच्या दिग्दर्शकांनी म्हणजे मला आज आपला पूर्ण दिवस गेला असता. मी थोडं मी तिथे असतो नंतर क्राफ्टच्या तिथे. वेल पण या सगळ्या आठवणींमध्ये काय म्हणतात त्याला आपण टेकअवेज जे म्हणतो की काहीतरी खूप छान शिकायला मिळालं, बॉन्डिंग आणि हे सगळं आपण त्या बाबतीत पण बोललो. पण या सगळ्यात धमाल तुमची चालू असताना सगळ्यात जास्त ओरडा कोणी खाल्ला? काय म्हणजे किती ना सगळ्यांनी एक तर पहिल्यांदा एकमेकांकडे बघितलं मी खाल्ला का नाही यांनी आम्ही कॅल्क्युलेट केलं आणि 75. पण काय कशासाठी कशासाठी आपण उलटा प्रश्न विचारूया त्याला, कशासाठी नाही बसला ते सोपं पडेल त्याला. नाही आठवत. तेच व्हायचं. अजून काय व्हायचं. हा तेच व्हायचं. पण नाही माझ्यामध्ये ना एक स्क्रिप्ट पाठ व्हायचं नाही आणि मस्ती इन जनरल. मस्ती नको थोडी. मस्ती भरपूर आता झंप्या जे कॅरेक्टर लोकांना जे आवडतं ना हा रिअल आहे ते. हे रिअल. मला वेगळं काही द्यायला लागलंच नव्हतं त्यावेळेला. खूप मस्ती करा. खूप मस्ती. वेगळं काहीच नाही दिलं. जे मी होतो तेच मी फक्त त्या कॅरेक्टर मध्ये देत होतो. तू असं सिरियस कधी वागतोस म्हणजे नाही चेहऱ्यावरती नाही. तू आल्यापासून मी साधारण तुला बघितलं की शूट सुरू व्हायच्या असं आणि ते एक्सप्रेशन, पण जे डोळ्यांमध्ये जे काय आहे की मला आता हे थोडं इतके सेकंद करायचं आहे.
अजिबात नाही. अजिबात नाही. माझ्या मते म्हणूनच झंप्या खूप आवडला आणि आणि लोकांना ही ब्युटी आहे पर्यंत झंप्याची आणि ही ब्युटी आहे भूषणची क्रेज होती की तो जसा आहे तसाच तो राहिला आणि तसाच त्यांनी प्रेक्षकांना जिंकलं. म्हणजे तुम्ही So hats off to social you media for आपण that. म्हणतो ना की लोकांनी बी युअर सेल्फ आणि ते चालतं मॅक्झिमम हो. तो ते सिरियल मध्ये करायचं. म्हणजे दे धमालचं एक फॅन फॉलोईंग होतं आणि झंप्याचं एक फॅन फॉलोईंग होतं. हो हो म्हणजे मला लोक विचारायचे तू त्या झंप्याच्या सिरियल मध्ये आहे ना. झंप्या लोक बोलायचे की सिरियलचं नाव झंप्या होतं की तू झंप्या वाला ना तू. झंप्या हे कॅरेक्टर मेन हो, होतं जे काहीच करायचं नाही. करेक्ट. पण ते main. आणि सगळं करायचं सगळं करायचं. वा वा वा. वेल आता आपण खरं तर उत्तरार्धाकडे आणि शेवटाकडे आपण ह्याच्यात मुलाखतीच्या आणि या गप्पांच्या ह्याच्यात आलेलो आहोत. याच्यात मला थोडासा नाजूक असा हा प्रश्न आहे की इतक्या लहान वयात एवढं मोठं स्टारडम मिळणं आणि ते स्टारडम मिळाल्याच्या नंतर ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्हाला ते काय शिकून गेलं? मला ऍक्च्युली दे धमालमध्ये सगळ्यात लहान मी होतो. म्हणजे मी तेव्हा दुसरीत असेल. त्यामुळे जेव्हा लोक ओळखायला लागली तेव्हा मला असं काही वेगळा फरक जास्त वाटला नाही किंवा मी तो तेवढा काही वाटून घेतला नाही कारण का मला तसं काही क्रेज नाही वाटलं त्याचं की लोक ओळखतात. आणि त्याच्यात मेन रिझन माझे जे इमिडिएट मित्र होते किंवा माझी फॅमिली होती त्यांनी मला नेहमीच ग्राउंडेड ठेवलं. कारण का ते मला कधीच असं नाही करायचे अरे हे तू ऍक्टिंग करतो किंवा माझ्या शाळेतले जे मित्र होते त्यांच्यासाठी मी तोच होतो. त्यामुळे त्यांनी खूप फरक पडला ज्याच्यानी मला कधीच त्याचं खूप असं क्रेज वाटलं नाही की ओ आता लोक ओळखतात त्यामुळे आता आपण कोणतरी वेगळे आहोत वगैरे ते कधीच जाणवलं नाही. अँड विच इज अ व्हेरी गुड थिंग. कारण का त्याच्यामुळे मी पण थोडा मग तसंच राहिलो की हां ठीक आहे हे काय आहे आपल्याला जे करायचं ते करत राहायचं. पण ते काहीतरी शिकून जातं तुम्हाला? शिकवून तर मला मी कुठल्या कॉन्टेक्स्टने विचारतोय अनुराग की स्टारडम मिळाल्याच्या नंतर मग तू जे म्हणालास की मला जमिनीवरती ठेवलं कधी कधी फेल्युअर्स पण आपल्यामध्ये येतात. आणि आता मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की आपले जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यामध्ये कदाचित एखाद्याला तो थॉट तुमचा की एखादी परिस्थिती अशी येते की ते इव्हेंच्युअली इट वॉज अ चॅलेंज बट यू टूक इट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी. करेक्ट. एक्सपेक्टेशन खूप वाढतात लोकांचे फॉर सम रिझन. कारण का तुम्ही ते करून जाता देन लोक तुम्हाला ओळखायला लागतात पण देन ते तुमच्याकडनं अजून काय काय एक्सपेक्ट करतात की तुम्ही या पद्धतीने वागलं पाहिजे. पण आम्ही तर तेव्हा लहानच होतो म्हणजे आम्ही तसेच वागायचो जसे वागणार. तर ते आय थिंक ह्याचं जास्त क्रेडिट विद्याताईंना जातं. करेक्ट. कारण म्हणजे त्यांच्या हाताखाली शिकलेली जेवढी मुलं आहेत म्हणजे अतुल परचुरे पासून किंवा सुकन्या मोने कुलकर्णी जे कोण आहेत त्यांनी कधीच हे केलं नाही कारण ती विद्याताईंची शिकवण होती. हे पण सगळे त्यावेळेला कुठे रस्त्यावरती जाताना जरी फोटो काढायला सांगितलं तरी काढायचे कारण आम्हाला ते विद्याताईंनी शिकवलेलं आणि आम्हाला त्यांनी उभं केलंय. सो हे ह्याच्यासाठी नक्कीच विद्याताईंचं क्रेडिट जास्त आहे. कितीही जरी सिरियल मध्ये कामं केली तुम्ही कितीही जरी नोन फेस झालात त्यावेळेला सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं तरी सुद्धा तुम्ही घराघरामध्ये लोकांच्या मनामध्ये पोहोचत होतात. पण तो एक ऍटिट्यूड मीपणा गर्विष्ठपणा तो तुमच्यामध्ये येतच नव्हता. येत आला असता तरी सेटवर नेक्स्ट डे बस उभारा तिथे या सगळ्या गोष्टी एक तर यायचाच नाही. तो ऍटिट्यूड तो गर्विष्ठपणा वगैरे यायचाच नाही आणि आला तरी विद्याताई तो बरोबर लेवलला आणून टाकायच्या. मगाशी प्रसाद तू विचारलं विद्याताईंनी काय शिकवलं. ॲक्च्युली मी ॲज अन ॲक्टर जे काही आत्तापर्यंत केलंय मी काही फार नाही केलंय पण जे काही केलंय ते सगळं आय थिंक क्रेडिट आहे विद्याताईंनी. कारण का जर विद्याताईंनी आम्हाला ज्या पद्धतीने ट्रेन केलं त्या पद्धतीने केलं असतं तर मी हे एवढं जे काही केलं ते काहीच करू शकलो नसतो. त्यामुळे माझं तर कम्प्लीट क्रेडिट विद्याताईने आणि त्यांनी आम्हाला ॲक्च्युली शिकवलं की काय असतं शूटिंग काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ते सुद्धा. आपण म्हणतो ना आयुष्यामध्ये कोणीतरी एक गुरु पाहिजे. कुठल्या तरी एका फील्डमध्ये तुम्हाला शिक्षण तुम्ही प्रत्येक एका फील्डचं घेत असता पण ह्या फील्डमध्ये ना तुम्ही मी तरी कुठलं ॲक्टिंग स्कूल किंवा असं काही करून आलेलो नाही. विद्याताईंनी डायरेक्ट मला ह्या क्षेत्रामध्ये आणलं. माझी पहिली सिरियल म्हणजे तेव्हा झी किंवा कुठल्याही चॅनल्स वगैरे काही नव्हते त्यावेळेला सई परांजपेंनी मला पहिली ती सिरियल दिली होती म्हणजे विद्याताईंनी ती दिली बालदूत नावाची. तिथून माझं जे चालू झालं तो माझा गुरु ह्या क्षेत्रामध्ये माझा गुरु मी विद्याताईंनाच म्हणजे त्यावेळेला विद्याताईंकडे म्हणजे लहान मुलं पाहिजे असतील सिरियल किंवा फिल्ममध्ये तर विद्याताई आणि अक्षरशः विद्याताई ऑडिशनला वर्गात जायच्या तू उठ या तिघं आणि ऑडिशन द्या.
म्हणजे त्या जेव्हा चित्रकला शिकवायच्या, ऍक्च्युली त्या चित्रकला शिकवायच्या, जेव्हा चित्रकला शिकवायच्या त्या वर्गामध्ये बघायच्या की कोण मुलगा काय करतोय, की तो ऍक्टिंग करू शकतो की नाही. सो ह्या गोष्टी त्या पारखायच्या. आणि ज्या मुलांना त्यांनी उठवलेलं आहे ती आज ह्या क्षेत्रामध्ये बरोबर अशी म्हणजे हातावरती मोजणारी मुलं असतील की जे नाही आहेत या इंडस्ट्रीमध्ये, पण त्यांनी जी मुलांना तू ये त्याच्यामध्ये आज प्रिया बापट पण आहे, स्पृहा पण आहे, अमेय आहे, अनुराग आहे, सगळे आम्ही सगळे विद्यार्थी असेच उठवलेले आहोत वर्गात. आणि अजून एक गोष्ट म्हणताना की ते स्टारडम बद्दल, आमच्या वेळी ना ह्याची सिरियल जस्ट फेमस होती, बोक्या सातबंडे. आणि आम्ही शाळेतले जेव्हा बघायचो की अरे अमेय आहे, बोके आणि हा आमच्या सेटवरती नॉर्मल कामं करतोय. म्हणजे त्यावेळीचा एक स्टार कोणतरी पोरगा आहे ज्याला मी सगळे बघतो, तो आमच्या सेटवरती सेट रन करतोय. सो आम्हाला माहिती की हा जर असा आहे तर आम्ही तर त्याच्यानंतर आलेलो आहोत लोक आहोत. आणि ह्याच्या आधी अजून विद्यार्थ्यांनी प्रोड्यूस केलेले लोक जे नॉर्मल कामं करतात सगळे आमच्याकडे. आता जसं प्रियदर्शन जाधव, आज आपण त्याला म्हणतो की तो मोठा ऍक्टर, पण आमच्या सेटवरती असिस्टंट डिरेक्टर आणि ऍक्टर म्हणून काम केलेले आहेत. असेच केवढं ग्राउंडेड ठेवलं. माझ्या मते मगाशी अमेयनी एक शब्द वापरला ऑर्गॅनिक. आणि मध्यंतरी मी कोणाचा तरी इंटरव्ह्यू बघितला होता, कोणाचा मला आठवत नाही, पण त्याच्यात एक वाक्य होतं की मुलांवरनं संस्कार असे बसवून केले जात नाही. राज ठाकरेंनी, माझ्या मते राज ठाकरेंचा तो होता की संस्कार केले ते तुम्हाला फक्त वेचायचे असतात. करेक्ट. माझ्या मते विद्याताईंनी संस्कार अशा पद्धतीत केले की लहान मुलाला जर सांगितलं की फ्रीजमधनं डायरेक्ट थंड पाणी पिऊ नकोस, तुम्ही एक्झॅक्टली ते करणार, कारण जे तुम्हाला नाही सांगितलं जाते त्याचं अट्रॅक्शन जास्ती असतं. खरंय. माझ्या मते विद्याताईंनी जे संस्कार केले ना ते अशा प्रकारे केले की आम्हाला ते पटतील आणि कळतील. सो ती नॅक विद्यार्थ्यांची खूप छान होती की न सांगता संस्कार केले जायचे. म्हणजे मला आठवते जे धमाल माझी पहिली सिरियल, आणि जसं आता अमेय म्हणाला की सगळे स्टार होते ना, स्टार्टिंग फ्रॉम अतुल दादा किंवा अमेय काय बोक्या सातबंडे आम्ही केलेले, किंवा आभाळ माया आणि हे त्याच्या आधी झाल्या होत्या तुझ्या सिरियल. सो माझ्यासाठी असं होतं अरे सगळे स्टार आहेत. प्रियानी काम केलं होतं, स्पृहाला माझ्या मते त्यावेळेला अवॉर्ड पण मिळालं होतं, कैरी केलेलं योगितानी कैरी केलं होतं. सो सगळेच असे होते. तो ते जे म्हणाले ते की सगळ्यांकडे स्टारडम असणारी माणसं सेटवर होती. आणि प्रत्येक माणूस आपल्या वागण्यातनं आम्हाला शिकवत होता. सो आमच्यासाठी भलेही पिकनिक असली तरी बघितलं प्रत्येकाला जायचं, स्टार्टिंग फ्रॉम विद्यार्थी टिल अमेय किंवा टिल भूषण. मी हे म्हणतोय कारण माझ्यासाठी माझी पहिली सिरियल असल्यामुळे हे सगळे अनुभवी होते माझ्यासाठी. सो ती नॅक खूप छान होती की लहान मुलांना सांगितलं जायचं. स्पॉट म्हणून ह्यानेही हाक मारायची, स्पॉट दादा म्हणायचं, ते मोठे आहेत ना, ते पण काम करतायत. हे सांगावं नाही लागलं कधी, पण स्पॉट म्हणून हाक मारली तर विद्यार्थी कधी ओरडल्या पण नाहीत, हे मोठा आहे ना तो दादा म्हण. सो न ओरडता होणारे संस्कार हा खूप हळवा भाग आहे त्या सिरियलचा असं मला वाटतं. क्या बात आहे. आणि इनफॅक्ट हे पण आहे की आपल्याला खेळत शिकलोय. म्हणजे म्हणतात ना की यू शुड मुलांना खेळ शिकायला मिळायला पाहिजे. आम्ही लिटरली खेळायचो सेटवरती, तसंच होतं ते. धमाल चालायची. त्यामुळे ते आम्हाला स्टारडम बिडम तुम्ही म्हणताय ना, ते पण हा जो पॉईंट म्हणाला की तुमच्या घरचे पण खूप इम्पॉर्टंट आहेत की पेरेंट्स त्या गोष्टीला कसं बघतायत. त्यांनी जर तुम्हाला जमिनीवर ठेवलं की तुम्ही काय नाही नॉर्मल लोकच आहात, तुम्ही काय फक्त जाऊन काम करताय, आणि हेच आमचे पेरेंट्स आम्हाला ट्रीट करायचे आणि इव्हन सेटवर येऊन सगळं ट्रीट करायचे. म्हणजे आय एम शुअर म्हणजे सेटवरती स्पॉट दादा ही हाक मारल्यावर घरी जाऊन जर आई पाणी आण असं आमच्यापैकी कोणी म्हणाला असता तर 2 धपाटे पडले असते पाठीवर, आणि तू आण आणि मलाही आणून दे हे वाक्य आलं असतं. म्हणजे आता सगळ्यांचेच इंडस्ट्रीमध्ये कसं एक मेकअप रूम आहे, व्हॅनिटी आहे. त्यावेळेला मेकअप रूम व्हॅनिटी वगैरे असं काहीही नव्हतं. तुम्हाला बसायला खुर्च्या किंवा काही नव्हतं. आम्ही इथून तिथे तिथून इथे. मला तर आठवतंय एका ठिकाणी शूट चालू आहे, ते लाईटचे जे बॉक्स असायचे त्या पेट्या, त्याच्यावरती मी झोपलेलो असायचो. माझ्या बाजूला 2-3 स्पॉट दादा किंवा कोण असायचं झोपलेलं असायचं. बरं असं होतं का की प्रोडक्शनकडे अम्युनिटीज नव्हत्या, प्रोडक्शनकडे व्यवस्थित अम्युनिटीज होत्या. मला नाही आठवत कुठे कधीही शूटिंगला जाताना नंतर टीम वाढल्यावर बस करायचो, पण अदरवाईज आम्हाला कायम टॅक्सीतनं नेलेल्या विद्यार्थी आणि आम्ही. सो ती गरजच नव्हती. आणि त्या प्रकारे संसार केले की आहे मेकअप रूम आहे पण सगळे वर्गातच बसा ना. राजा शिवछत्रपतीमध्ये शूट करायचो आम्ही, वर्गात बसा, तुम्ही अभ्यासही करा, तुम्ही रिहर्सलही करा. सो ज्यांचे सीन नसायचे आम्ही अभ्यास करायचो किंवा अभ्यास झाल्यावर रिहर्सल करायचो. अभ्यासू मुलांबद्दल बोलतोय मी, आपल्याबद्दल नाही. म्हणजे माझा एक किस्सा आहे. एकदा आम्ही एका स्टुडिओमध्ये शूट करत होतो आणि स्टुडिओमध्ये खूप रेअरली
ॲज Location तशी असेल तरच आपण यू हॅव जायचो. पेड फॉर द लोकेशन, तर त्या दिवसाचं तेवढं काम. तर मी असं जाऊन एकदा सकाळी झोपलो आणि मला कोणीच उठवलं नाही, माझा सीन वगैरे होता. पण ते म्हणतो ना की लहान असला तरी ते काळजी वगैरे घ्यायची, मला झोपून दिलं. मी उठल्यावर मग माझे सीन वगैरे केले. मी तसा झोपलेलो एक दिवस. त्यामुळे ते तुम्ही म्हणताय ना की ते स्टारडम बिल्डम, म्हणजे आम्हाला आठवतं की आम्ही दोघांनी खूप सारे फिती पण कापल्या आहेत. आम्हाला 10वी आपण 9वीत होतो, 9वीत, आणि आम्हाला तेव्हा जिम बीमची मेंबरशिप मिळाली, कारण आम्ही त्यावेळी हे म्हणून आम्ही गेलो पण होतो. पण ते काय तू जस्ट पण टाइमपास. आय एम शुअर यू हॅव बीन लाईफ टाईम मेंबर्स ऑफ जिम. हो, ट्राय. खूप सिरियसली घेतले त्यांनी. मी लपवलंय थोडंसं, सगळ्यांसमोर काढत नाही ते. बरं झालं म्हणून मी तुझ्या डाव्या बाजूला बसलो, कारण कसं आहे की ते चुकून हे नको व्हायला. वेल, आपण आता अगदी शेवटाकडे आलेलो आहोत आणि याच्यात आम्ही काही कमेंट्स आयडेंटिफाय केल्यात, प्रेक्षकांच्या काही कमेंट्स आयडेंटिफाय केल्यात, तर तुम्हाला वाचायच्यात आणि तुमची प्रतिक्रिया त्याच्यावरती द्यायची आहे. I was searching for De Dhamal episode for a long time on YouTube. Final Zee Marathi uploaded it. Thank you, lots of nostalgia. So happy. आता काय करायचं? तुझं प्रतिक्रिया तुझी त्याच्यावर. हो, आम्ही पण हॅपी होतो जेव्हा युट्यूब वरती हो, बघितली, actually. कारण काय आलं इतक्या वर्षानंतर ती युट्यूब वरती आली ना की ते आमच्यासाठी पण अगेन बिंज वॉचिंग होतं की चायला आम्ही असं करायचो, असं मी असा होतो, ओ ही धमाल झालेली. आणि मग त्या मेमरीज पण आमच्या पण जसं ऑडियन्स एन्जॉय करतोय तो बघताना, आम्ही पण तेवढंच एन्जॉय केलं परत बघताना. आय थिंक देदमाल झाल्यानंतर ऑलमोस्ट 10 वर्षांनंतर वगैरे काहीतरी ती खूप आली असेल. वर्षांत आली, आता जास्त आली, नसेल. हा. आता जस्ट आता आली. त्यामुळे आम्ही पण जेव्हा बघितलं तेव्हा एकदम असं रिफ्रेशिंग होतं की काय तुमचं तुम्ही किती रिफ्रेशिंग होतं, आणि इनफॅक्ट तुमचं जेन्युनिटी जे आहे ती प्युरिटी खरंच दिसली की त्यांनी हां आता काय करायचं ती कळाली. येस, बट नेक्स्ट करतो. गर्व आहे आम्हाला बालमोहन विद्या मंदिरचे विद्यार्थी असल्याचा वा वा आणि विद्याताई यांचा दिलसे सॅल्यूट. क्या ह्याच्यावरती आपण खूप बोललो आहे, त्यामुळे खरोखर विद्याताईंना सॅल्यूट आहे. त्यांच्यामुळे आज आम्ही या इंडस्ट्रीमध्ये आणि काहीतरी बनलो आहोत. सो खरोखर विद्याताईंसाठी सॅल्यूट थँक्यू. बालपणीची माझी आवडती सिरियल 2024 मध्ये पण बघतोय. वा, मला पण, मी सुद्धा बघतोय. आणि हो, कारण माझ्या बहिणीची मुलं आणि आमच्या सोसायटीतली मुलं सुद्धा पुन्हा ती बघायला लागलेली आहेत. आणि ती म्हटलं हा दादा हा तूच का? म्हटलं हो मीच. आणि मला सुद्धा बघायला आवडली, कारण माझ्याकडे आत्ता जो डेटा पेनड्राईव्ह वगैरे हे त्यावेळेला काही असं नव्हतं. सो मी काय काय केलेलं आहे हे मलाच बघायला काहीच नव्हतं. सो आणि त्यावेळेला जेवढ्या ज्या सिरियल झाल्या त्या डेटा बघायला काहीच नाही आहे, मग मला पण दाखवायला कोणाला काहीच नाही आहे. सो मला सुद्धा आवडलं. ओके, रुद्राक्ष जैन म्हणतो की झंप्या माझ्या लहानपणीचा रोल मॉडेल. दे धमालला खूप सर्च केलं आणि खूप वाट पण पाहिली अपलोड होण्याची. थँक्यू झी मराठी. थँक्यू. तू रोल मॉडेल आहेस. लोकांचं हे घडवलंयस. क्या बात आहे. त्यांनी थेट असं केलंय. वा वा वा. KP-JH7QH यांनी अशी कमेंट केलेली आहे. दिस सिरियल वॉज वन ऑफ माय फेवरेट ड्युरिंग दॅट टाईम. दोज डेज वेअर प्रेशियस. ॲब्सोल्युटली, म्हणजे जसे हे तुमच्यासाठी आहेत तसे आमच्यासाठी पण आहेत. ॲब्सोल्युटली प्रेशियस डेज. नाही, आणि लोकांच्या पण कमेंट्स काय आहेत ना एवढ्या, कारण त्याच्यानंतर अजूनपर्यंत लहान मुलांसाठी सिरियलच नाही बनली. म्हणूनच मी म्हणलं ना सुरुवातीला की पहिली आणि कदाचित शेवटची पण असेल. हो. आणि मला वाटतं की आता हा एपिसोड आपला अपलोड झाल्यानंतर कदाचित येऊ पण शकतं, म्हणजे आपण तशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. आणि फनी गोष्ट म्हणजे लोक अजूनही, म्हणजे आता मी असं दाढी वगैरे असेल तरी लोक विचारतात ए चिनू ना. तर मला असं वाटतं की तू कसं ओळखलं रे? कसं ओळखलं? ती स्वतःला लपव, तुझी ओळख. म्हणजे ॲक्च्युली माझी एक मैत्रीण आहे, तिने मध्ये फोन केलेला आणि ती असं म्हणाली की मी मुलीला सांगते हे आता जे काय चाललंय ते बघण्यापेक्षा दे धमाल बघ. वा वा. म्हणजे तिने 52 एपिसोड बघितल्यानंतर मला फोन केला आणि तिला असं सांगितलं की अमेया काका होता त्याच्यामध्ये, म्हणून तिच्याशी म्हणजे अमेया काका होता त्या सगळ्या सिरियलच्या बॅकग्राऊंडमध्ये. त्यामुळे आता आई वडील पण ती सिरियल बघ असं सांगतायत. त्यामुळे खरोखर अशा प्रकारची सिरियल आली पाहिजे, कारण इतक्या वर्षानंतर ते पुन्हा त्या काळामध्ये जात आहेत. करेक्ट. त्यावेळेची मुलं काय करायची तेव्हा मोबाईल नव्हते, काय नव्हते. सो आता तुम्ही जरा ते बघा, तसं तुम्ही पण वागा. आता हल्लीची मुलं मोबाईल शिवाय दुसरं काहीच नसतं.
यालाच अनुसरून पुढची कॉमेंट आहे, मी स्क्रोल केली. पूजा कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे, हो खरंच खूप छान सिरियल होती, आता माझी मुलगी पाहते, तिला पण खूप खूप आवडते. वा 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 वा. नाही म्हणून म्हटलं ना की आपण या गप्पांचा खरं तर अशा नोटवरती सुरुवात केली की खूप धमाल, पण तुम्ही ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची आठवण असेल किंवा या सगळ्या आठवणी असताना तुमच्या टाइमलेस ऍक्टिंग आहे आमची, टाइमलेस ऍक्टिंग. हां ते आहे. पण मला काय म्हणलं की तुम्ही आता इतक्या वर्षांनंतर एवढे मोठे झालेले असून सुद्धा वयानी आणि सगळंच म्हणजे तुमच्या करिअरमध्ये सुद्धा, पण तो लहान मुलाचा जो काय खटाळपणा असतो तो तुमचा एकूण वागण्यात जाणवला. पण भावनिक विद्यार्थ्यांची आठवण आल्यानंतर तुमचं ते सगळं तुम्ही आजच्या गप्पांमधनं तुम्ही खरंच मनापासून बोललात, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि अशी अपेक्षा आणि आशा व्यक्त करू की तुमच्या या गप्पांच्या नंतर आपण हा एपिसोडमध्ये मी म्हणालो तसं की पुन्हा नव्याने काहीतरी लहान मुलांसाठी येईल आणि जे चांगलं असेल